सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याचं कळतंय। या क्षणाची महत्त्वाची राजकीय बातमी, कोळी समाजासोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये गोंधळ झालेला आहे। तर आपण पाहिलं, मुख्यमंत्र्यांनी बैठकींचा सत्र सुरू केलेला आहे आणि सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक पार पडली आहे, ज्यामध्ये गोंधळ झाल्याचं कळतंय। कोळी समाजासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं कळतंय। तर अद्यापही हा गोंधळ नेमका कशामुळे झाला हे कळू शकलेलं नाहीये। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, कोळी समाज या ठिकाणी आक्रमक झालाय। सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होती आणि यामध्ये गोंधळ झाला। यासाठी पूर्ण महाराष्ट्रातला कोळी समाज इथे अफजल झालेला होता आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला बोगस वाटलेला आहे। आम्ही आयुक्त साहेबांचा निषेध करतो आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। कपिल, सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू होती, या ठिकाणी गोंधळ झालाय, नेमकं कारण काय? नक्कीच कोळी बांधवांची एक बैठक होती। कोळी समाजाचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ते आलं होतं आणि त्या संदर्भातले जे आयुक्त आहेत, जात पडताळणीचे जे आयुक्त आहेत, त्यांचं पूर्ण जे अधिकारी वर्ग, त्यांची एक बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये आयुक्तांकडून एक शब्द वापरला गेला, बोगस। आणि हा बोगस शब्द वापरल्यानंतर जे कोळी समाजाचे बांधव होते ते संतप्त झाले होते। त्यांनी या पूर्ण बैठकीमध्ये गोंधळ घातलेला आहे। बोगस शब्द हा आम्हाला वापरूच नाही शकता, यावरून वाद सुरू झालेला आहे आणि ते बांधव आता गेटच्या बाहेर गेलेले, सह्याद्री गेस्ट हाऊस इथून ते बाहेर निघालेले आहेत। त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे ह्या पूर्ण सह्याद्री गेस्ट हाऊस मध्ये आणि त्या गेटच्या बाहेर निघालेले निषेध करत आहेत ते, का आम्हाला बोगस कसं बोलू शकता, बोगस बोलणाऱ्या आयुक्तांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी ते करत आहेत। जे गिरीश महाजन मंत्री आहेत ते आता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु कोळी समाज जो कोळी समाज आहे तो भडकलेला आहे आणि त्याचं शिष्टमंडळ भडकलेलं आहे आणि आता हा वाद पेटू शकतो अशी चिन्ह आहेत। जे सह्याद्री गेस्ट हाऊस आहे त्याच्या बाहेर घोषणाबाजी सुरू आहे। तुम्ही दृश्यामध्ये पाहू शकता की सह्याद्री बाहेर पडण्याचे जे दृश्य आहेत आणि सह्याद्री गेस्ट हाऊसच्या बाहेर आता घोषणाबाजी सुरू आहे। आता हा वाद कसा मिटवायचा, त्यांचं असं म्हणणं आहे जे बोगस बोलणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे किंवा त्यांनी आमची माफी मागितली पाहिजे, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे। नक्कीच, धन्यवाद कपिल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।